ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो प्रभूचे गौरव गान. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला, हो मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमवुमान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो प्रभूचे गौरव गान. येशू आमुचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. हो येशू आमुचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. आला बहार आनंदाला, आता आमुचे हरपे भान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग यशायाचा 51 अध्याय वचने 1 ते 3. यशायाचा 51 अध्याय वचने 1 ते 3. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरात शरण जाणारे, ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले त्याकडे लक्ष द्या. अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. पहा, परमेश्वराने सियोनचे सांत्वन केले, त्याच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे. त्याचे रान एदेनासारखे केले, त्याला निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला. आनंद व उल्हास, उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी त्याचमध्ये होत आहे. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हा समोर वाचण्यात आलेली आहे यशायाचा 51 अध्याय आणि 1 ते 3 वचन. परंतु या संपूर्ण अध्यायामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन विशेष प्रकारे सियोनीच्या संदर्भामध्ये आम्हाला सांगत आहे. आणि सियोन ही निवडलेली जी नगरी आहे, यरुशलेम जे इस्रायल आणि ज्याला स्वर्गाचा दर्जा दिलेला आहे, त्या संदर्भात ही वचने आम्ही पाहतो की परमेश्वराने संपूर्ण आहे ती ही सियोन नगरी ज्याला आम्ही म्हणतो की परमेश्वराची इच्छा होती की आमच्या लोकांनी त्या नगरीमध्ये राहावं. देवाच्या निवडलेल्या त्या देशामध्ये त्यांनी राहावं की जिथे सर्व प्रकारची विपुलता आहे, जिथं सर्व प्रकारची धनसंपत्ता आहे. आणि म्हणून परमेश्वराने विशेष प्रकारे या नगरीला सियोन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात तो असं म्हणतो की तुम्ही जी नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वराला शरण जाणारे,
ते माझे ऐका. परमेश्वर त्यांना म्हणतो की तुम्ही जे लोक मला जे शरण जाणारे आहे किंवा देवाच्या वचनामध्ये देवाच्या कार्यासाठी जे अनुसरणारे जे लोक आहे ते हे माझं वचन ऐका की तुमची जी निवड मी केलेली आहे ती निवड कशा प्रकारे केलेली आहे. 2 गोष्टी या पहिल्या वचनामध्ये तो सांगतो की तो म्हणतो की ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले त्याकडे आणि खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हाला खणून काढलेले आहे त्याकडे विशेष तुम्ही लक्ष द्या. हो प्रियानो, आज आम्ही पाहतो की आमचं हृदय, आमचं जीवन, आमचं वागणं जे आहे ते एका खडकासारखं असं झालेलं आहे की ज्याच्यावरती कसलाही परिणाम होत नाही, कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. आणि त्याच प्रकारे एका खाणीमध्ये आम्ही खोल त्या दरीमध्ये आम्ही पडलेलो आहोत आणि परमेश्वर म्हणतो की तिथून मी तुम्हाला बाहेर काढलेले आहे, त्या खळग्यातून तुम्हाला मी खणून बाहेर काढलेला आहे. आम्ही त्या खळग्यामध्ये या पापाच्या दलदलीमध्ये आम्ही दबल्या गेलेलो होतो. परमेश्वर म्हणतो की तिथून मी तुम्हाला बाहेर काढलेला आहे आणि म्हणून याकडे विशेष तुम्ही लक्ष द्या, यासाठी की तुमचा पूर्वज जो आहे अब्राहम, जो आमचा पिता, आणि जी सारा जी आमची जननी आहे त्याच्याकडं आम्ही लक्ष द्यावं असे देवाची इच्छा आहे. यासाठी की तो एकटा असताना परमेश्वराने त्याला बोलवले, त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही पाहतो की या संपूर्ण जनगणना जी झालेली आहे, लोकांची निर्मिती जी झालेली आहे, त्या संदर्भात त्यांनी परमेश्वराने ते वचन त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितले की तू एकटा होता परंतु मी तुला बोलवले, तुला आशीर्वाद मी तुला दिलेला आहे आणि तुझ्याद्वारे मी पुष्कळ जण मी निर्माण केलेला आहे. आणि अनेकांना त्यांनी बोलावून आम्ही पाहतो की त्या वचनदत्त देशामध्ये तो घेऊन गेलेला आहे. आज आम्ही पाहतो की देवाचं बोलवणं आम्हासाठी आहे. या जगाची स्थापना होण्याच्या अगोदर त्यांनी आमची निवड केलेली आहे असं इफिसकराच्या पत्रामध्ये 1 आणि 4 मध्ये पौल आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून देवासाठी विशेष आम्ही आहोत की यासाठी की त्याने आमची निवड केलेली आहे. आज आमचा सियोन जे आहे स्वर्ग आहे, त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी त्यांनी आम्हाला एकटे जरी बोलवलं आहे तरी आमच्याद्वारे त्यांनी पुष्कळांची त्यांनी निवड केलेली आहे की ज्याद्वारे आम्ही त्या स्वर्गामध्ये असावं. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही प्रार्थना करूया की प्रभूनी ती सियोन नगरी आमच्यासाठी जो स्वर्ग आहे ज्याच्यासाठी आमची निवड केलेली आहे त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःला तयार करावं. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद करतो. प्रभू, तुझं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या खडकामधून तू आम्हाला खणून काढलेला आहे, त्या खाणीतून तू आम्हाला बाहेर काढलेला आहे. आणि खरंच प्रिय पवित्र बापा, तो खडक, ती खाण दे बापा प्रभू, ही जगाची दलदल जी आम्हाला दर्शवित आहे, आम्ही धन्यवाद करतो. त्यातून तू आम्हाला बाहेर काढलं तुझे लोक होण्यासाठी आणि सियोन नगरी, तो स्वर्ग तू आमच्यासाठी देण्यासाठी जी तुझी जी प्रतीक्षा दे बापा प्रभू आम्ही करावी दे बापा प्रभू, आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं म्हणून आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. खंड प्रभूचा जय घोष आम्हा देई संतोष. हो हो, अखंड प्रभूचा जय घोष आम्हा देई संतोष. जीवन प्रभूच्या स्तवनासाठी अखंड त्याचे गागुण गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गावो प्रभूचे गौरव गान. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.